आपल्या नवीन व्लॉगमध्ये. व्लॉग बोलू शकत नाही कारण आज आपण फॅशन शो इव्हेंट शूट करणार आहोत. तो ऑर्गनाईज केलेला आहे विशाखा पाटील. आपल्या उरणमध्ये पागोटे गावामधली आहे ती. आणि तो जो इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे विशाखा पाटीलनी, त्याची लोकेशन आहे जैनपेठी, उरण जैनपेठी. आणि ते सर्व शूट करेन मी. आणि आजची तारीख आहे 15 फेब्रुवारी आणि इव्हेंट आहे 4 मार्चला. तर सर्वात पहिले आपण तिच्याबद्दल, क्लासबद्दल आणि सर्व स्टुडंटबद्दल, तुम्हाला तिच्या जर्नीबद्दल माहिती देण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करेन. तर आय होप सो तुम्ही कंटिन्यू नक्की राहणार आणि मस्त एकदम बसा आणि एन्जॉय करा हा व्लॉग. ओके, तर चला भेटूया आपण विशाखा पाटीलला. तर आता आपण पोचलोय पागोटा गावामध्ये आणि बघूया आपल्याला घ्यायला कोणतरी येईल. बघा आली, ताई आली. तिच्यासोबत आपण आता आतमध्ये जाऊन भेटूया. तर मित्रांनो, आता आपण आलोय पागोट्या गावामध्ये विशाखा ताईच्या घरी आणि तिच्या क्लासेसबद्दल आणि तिच्याबद्दल थोडीफार तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि हा समोरचा तिचा घर आहे. तर आपण जाऊया तिच्या घरामध्ये आणि थोडेफार आपले जे प्रश्न आहेत ते विचारू आणि तुम्हाला शेअर करतो ते. ओके, तर मित्रांनो, आता आपण आलोय आपल्या विशाखा ताईच्या घरी. विशाखा ताई, कशी आहेस? मस्त. तर काय सांगणार आपण तुमच्या जर्नी बद्दल? कधीपासून म्हणजे हा क्लासेस तुम्ही चालवताय? कॉलेज झाला आणि माझं नंतर 2 वर्षाचा गॅप होता. त्यानंतर मी नॉर्मल स्टिचिंग ऑर्डर वगैरे करायला लागले आणि त्यानंतर पण 3 वर्षाचा गॅप ठेवून मी माझी अकॅडमी चालू केली. तेव्हा जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा क्लासेस चालू केले तेव्हा तुमच्या कोण सोबत होते? म्हणजे फ्रेंड्स म्हणून स्टार्ट केला की तुम्ही म्हणजे एकट्याने स्टार्ट केला? कसं? नाही, फ्रेंड्स असा काय एक्सपिरियन्स नव्हता का कसा पुढे क्लास होईल नाही होईल. फक्त एक ट्राय केला का आपलं काम लोकांना कितपर्यंत आवडत जाते ना. जर मी शिकवलं तर किती स्टुडंटला आवडेल, या पद्धतीने मी पहिली बॅच चालू केली. कोणत्या साली तुम्ही चालू केली पहिली बॅच? पहिली बॅच 2021 साली मी पहिली बॅच चालू केली. आणि किती स्टुडंट होते? पहिल्या बॅचला 8 स्टुडंट होते. मला इतकी पण कॉन्फिडन्स नव्हता का माझ्या पहिल्या बॅचला 8 स्टुडंट येतील, पण ते पहिल्या बॅचला माझे 8 स्टुडंट रेडी झाले. आणि तो क्लास होता तुमचा, तो किती मंथ पहिली बॅच किती मंथ चालली तरी अंदाज? 4 महिने. 4 महिने. आणि जर ऍडमिशन मला घ्यायचं असेल किंवा माझ्या बहिणीला घ्यायचं असेल तर कशा प्रकारे मी घेऊ शकते ऍडमिशन तुमच्या इथं? ती पहिली बॅच होती तेव्हा मला पण काय ऍडव्हान्सचा कसा काय ते अंदाज नव्हता. पण आताची जी बॅच आहे ती प्रॉपर 6 ते 5 महिने जाते, कारण नवीन नवीन डिझाईन अपडेट होऊन मी स्टुडंटला स्टिचिंगसाठी शिकवते. त्या तुमच्या क्लासेसमध्ये तरी काय काय शिकवता तुम्ही? जरा थोडा सांगाल मला? आता फोर्टक्स ब्लाऊज, प्रिन्सेस कट, बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत. आता जे आपण बोनिंग वगैरे टाकून ड्रेस रेडी करतो ते आता मी फॅशन शोला स्टुडंटला डिझाईन शिकवून घेतल्या. ज्या मी आतापर्यंत बॅच केल्या त्यात माझ्या त्या डिझाईन नव्हत्या झाल्या, पण या आता फॅशन शोला त्या मी डिझाईन दाखवणार. म्हणजे 2021 पासून 25चा प्रवास एकदम मस्त झाला की काहीतरी तुम्ही शिकवलात आणि त्याच्यामध्ये तुम्ही पण काहीतरी नवीन नवीन शिकलात आणि म्हणजे थोडा ऍडव्हान्स मध्ये गेलात. आणि या सर्व करताना तुमचा फॅमिलीचा सपोर्ट कसा होता? मम्मी पप्पांचा सपोर्ट कसा होता याबद्दल तुमच्या? चांगलाच होता सपोर्ट, चांगला. तर आता आपण विशाखा ताईची संपूर्ण डिटेल्स वगैरे तुम्हाला सांगितली, तिची जर्नी वगैरे कशी होती ती. तर आता थोडीफार आपण स्टुडंटशी बोलूया. इथं बघू शकता प्रॉपर अशा मशीन लागलेल्या आहेत. 4 मशीन आहेत. अजून आहेत काय मशीन? काही 4च आहेत फक्त सध्या? ओके. ह्या क्लासमध्ये पण बघू शकता इथं एक आहे मशीन, तिथे एक मशीन आहे. आणि तुम्हाला स्टुडंटशी जरा भेटवतोय. तर आपण आता ताईची सर्व गप्पा कष्ट करून झाले ताईसोबत आणि इथं सर्व स्टुडंट बसलेत. काय ताई, तुझं नाव काय? माझं नाव स्नेहा भोईर. आणि तुमचं ताई? माझं नाव दीपाली पटेल. तुमचं? आदिती म्हात्रे. आणि या विशाखा ताई मॅडम आपल्या. आणि अक्षया ताई? अक्षया नाकवा, आपल्या गावातलीच आहे. आणि तुमचा ताई? अस्मिता म्हात्रे. आणि तुमचा? तर काय एक्सपिरियन्स कसा होता? कधीपासून तुम्ही म्हणजे इथं क्लासला येता? ताईकडे 1.5 वर्ष झाला क्लासला येते.
हां. पण ताई अशी कधी नाही बोलत का हे नाही सांगणार ते नाही सांगणार, मी सर्व सांगते, सर्व पॅटर्न शिकवते आणि कधी नाही. किती महिने झाले तरी तुम्हाला क्लासला येऊन आता? 1.5 वर्ष झालं. ओके. आणि तुम्हाला? माझी बॅच होऊन 1 वर्ष कंप्लीट झालं. नवीन ॲडव्हान्स काय तुम्ही आता शिकलात तरी? ॲडव्हान्स सर्व शिकवते आणि नंतर मग आम्हाला जे ऑर्डर येतात हां. त्यात पण काही जमला नाही तरी आम्ही विचारायला येतो इथे. तरी पण हेल्प करते? तरी हेल्प करतात, तरी सांगतात सर्व. ओके. आणि ताई मी काय बोलते, तू अजूनपर्यंत किती म्हणजे ड्रेस शिवलेस तरी? भरपूर, तरी 50-60 झाले माझ्या ऑर्डरचे. एवढे? हो. आणि हेल्प लागली तरी इथे यायचो आणि कम्प्लीट करून द्यायचं. आणि मॅडम तुम्ही तर शिकवता ती वेगळी गोष्ट आहे, पण तुम्ही पण ऑर्डर घेत असेल ना? हा, ऑर्डर माझी ऑलरेडी लग्नाच्या सीझनला ऑलरेडी फुल असते सर्व. मग तुम्ही यांच्या जवळून काम करून घेता काय, प्रॅक्टिस काय स्वतः करता? नाही, माझं स्वतःचं काम स्वतःच करते, पण त्यांना काय डाऊट असला तरी मी सांगते त्यांच्या ऑर्डरमध्ये, पण माझी ऑर्डर मीच कम्प्लीट करते. ओके. आणि तुम्ही काय नवीन शिकला? आम्ही खूप सारे पॅटर्न शिकलो. आम्हाला मशीनचं काहीच येत नव्हतं, ते स्टार्टिंगपासून आम्ही ताईकडेच शिकलो. ताई खूप हेल्पफुल आहे आणि आम्हाला काही नवीन शिकायचं असलं तरी ताई शिकवतो. आणि ताई मी काय बोलतोय, हे सर्व काम तर ठीक आहे, पण ताईच्या सोबत तुम्ही कधी असा मस्ती वगैरे काय कधी असं खेळता वगैरे असं क्लासेसमध्ये? आमच्या तर आम्ही मजा करतो, पण तुमचा एक्सपिरियन्स सांगा. आम्ही आजच क्लास व्हायच्या आधी आताच थोडी पार्टी केली. अच्छा. म्हणजे अशी आमची चालूच असते अच्छा, मध्ये मध्ये, आणि कधी असं वाटला तर आम्ही एकत्र येतो आणि पार्टी करतो. म्हणजे ओके. आणि ताई तुझं नाव मी विसरलो बरं. तू? स्नेहा काय बोलणार आता ताईच्या बद्दल? तू ताईच्या बद्दल सांगायचं म्हणजे कधी कुठला अडला किंवा जर नसलच एक डिझाईन, ताईला एक फोन केला, ताई बाबा मला हे नाही येत, तर ताई लगेच सांगते की बाबा तू दुसऱ्या दिवशी ये, मी तुला सांगते ही गोष्ट कशी करायची. अच्छा. किंवा जेव्हा स्टार्टिंगला मी आलो तेव्हा मला माहीत पण नव्हतं की बाबा मशीनवर कसा बसायचं, मशीन कशी चालते, याला काय बोलतात, बेसिकची बेसिक गोष्ट ताईने शिकवली. ओके. आणि मी काय बोलते ताई, जर आपल्याला इतर जॉईन करायचं झाला तर फी वगैरे कशी आहे? म्हणजे जे आत्ताच्या आपण पॅटर्न नुसार फी बघितली तर फी पूर्ण क्लासची 5 ते 6 महिने गेली तरी 30,000 फी आहे. ओके ओके. आपली. आणि बाकी क्लास जॉईन करण्याच्या अगोदर 5,000 तुम्ही देऊ शकता आणि बाकी सारी मंथली देऊ शकता. आणि या जर व्हिडिओ बघून आले तर कोणाला काही डिस्काउंट वगैरे भेटेल की नाही? 1000 रुपीज? चालेल. थँक्यू तुमचा टाइम घेतल्याबद्दल, आणि तुम्ही पण मस्त एकदम मला कॉपरेट केला. थँक्यू, धन्यवाद. तर आपण आता कुठे जाऊया? आपण आता सर्व जो आता 4 तारखेला आपला फॅशन शो होणार आहे ती आपण प्रॅक्टिस कशी करतात ते आपण बघायला. ओके, थँक्यू. तर अशा प्रकारे सर्वही आपल्याला मस्तपैकी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि इथं बघू शकता पुन्हा एकदा या मशीन आहेत. सर सध्या त्यांचा काय चालू आहे ताई तुमचं? आता सध्या आता प्रॅक्टिस चालू आहे म्हणून चालू आहे रॅम्प सेट. आता हां, म्हणजे ते रॅम्प वगैरे नसती तरी इथं प्रॅक्टिस सर्व चालू असते. ओके. हा, इकडं आपलं काम चालू असतं स्टिचिंग. हां. आणि या सर्व डिझायनर्स आहेत ना? डिझाईन. आणि या डिझायनरच्या त्या प्रत्येक मॉडेल वेगवेगळे. ओके, चला आपण ते दाखवूया. हे बघा, ही पागोड गावाची मराठी शाळा आहे आणि याच वरती एक हॉल आहे, तिथून आपण जस्ट आलो. आणि सध्या तिथं कार्यक्रम चालू असल्यामुळे इथं सर्व मॉडेलची प्रॅक्टिस चालू आहे. बघू शकतो सर्व मॉडेल आहेत. तर त्यांची तुम्हाला एक रॅम्प वॉक दाखवते. ओके. तर आपल्या समोर आहेत आता कोरिओग्राफर, त्या आत्ता जस्ट फ्री झाल्यात. तुमचा टाइम दिल्याबद्दल मला धन्यवाद. थँक्यू सो मच. तुमचं सर्वात पहिलं नाव सांगा मला. खूप छान म्हणजे शिकवताना बघितलं तुम्हाला. आता कंटिन्यू करा तुम्ही. माझं नाव श्वेता पाटील आणि मी खूप 3 इयर्सपासून मी कोरिओग्राफी करते, पण थोडा जॉबमुळे मी एवढं वेळ देऊ नाही शकले. पण आज मला विशाखाने बोलवलं आहे कोरिओग्राफीसाठी. तर हे ऑलमोस्ट फक्त 2 दिवस असतं, सॅटर्डे आणि संडे. तर मी आता कोरिओग्राफ करणार आहे. तुम्ही बघू शकता इव्हेंट 4 मार्चला आहे, तर नक्कीच तुम्ही सगळ्यांनी या, कारण इव्हेंट खूप सुंदर होणार आहे. आणि विशाखाने मला पहिल्यांदाच इथं कोरिओग्राफीसाठी बोलवलं. सो बघूया, तुम्ही माझी कोरिओग्राफी पण बघू शकता. आणि एवढे सुंदर डिझाईन्स आहेत ना यांच्या की खरंच तुम्हाला खूप आवडते. सो तुम्ही या आणि बघा आमच्या.
नक्कीच मी पण नक्कीच बघायला येईल. आणि जवळपास तरी आता फर्स्ट टाइमच आहे तुमचा की मी ऑलमोस्ट 50च्या वरती कोरिओग्राफी केलं. मुंबई म्हणजे खूप बाहेर ठिकाणी पण केलं, पण आता सध्या हा एकच विशाखाचा पहिला इव्हेंट असेल माझ्यासोबत. ओके, थँक्यू तुमचा टाइम दिल्याबद्दल. चला बाय बाय. बाय. चला मित्रांनो, तर आता आपण निघूया आपल्या घरी आणि 4 मार्चला आपण JNPTमध्ये पूर्ण शो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि तिथंच सर्व काय अरेंजमेंट आहे आणि कोण मॅनेज करेल, कसं काय होईल ते थोडी क्युरियोसिटी राहिली पाहिजे आपल्या याच्यामध्ये. आता सांगत नाही मी, तर JNPTमध्ये भेटूया नक्कीच 4 मार्चला. तर मित्रांनो, आपण तुम्हाला माहितीच असेल आपण आता आलो आहे JNPT. हा शॉपिंग सेंटर आहे समोर आणि पाठी आपला हॉल आहे. तिथं इव्हेंट होणार आहे फॅशन डिझायनिंगचा. आणि आपण अगोदर शूट केलं होता थोडंफार, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी. आणि आज तारीख आहे 4 मार्च. तर बघूया आज कशा प्रकारे आपला फॅशन शो होणार आहे. तर लेट्स गो गाईज, आतमध्ये बघूया. चला तर आतमध्ये जाऊन बघूया कशा प्रकारे अरेंजमेंट केलेली आहे. तर आता आपण आलो आहे हॉलमध्ये आणि हॉल बघू शकता फुल AC हॉल आहे JNPTमधला. आणि बिग फॅशन शो बाय विशाखा पाटील, फॅशन डिझायनर, आपल्या उरणचीच आहे. आणि इथं सर्व बसायला वगैरे अरेंजमेंट वगैरे मस्त केली. इथं बघू शकता छोटे छोटे पोस्टर लावलेत विशाखाचे. आणि समोर एकदम पूर्ण मोठी स्टेज आहे. आणि या साईडला सर्व साऊंड सिस्टम कंट्रोल, DJ ऑपरेटिंग आणि स्क्रीन वगैरे आहे पाठी. आणि बघूया. आणि या इव्हेंटला म्हणजे बरेच म्हणजे स्टार येणार आहेत आपले आगरी स्टार, सॅमी कॅलन, पंकज कपूर आणि आहेत असे छोटे मोठे स्टार आहेत. तर त्यांची आपल्याला 2-3 नावं माहिती आहेत. नंतर ते आले का त्यांच्याशी तुम्हाला भेट करून देईन नक्कीच. आणि आज म्हणजे कसं आहे फॅशन डिझायनिंग आहे. तर प्रत्येक जे फॅशन डिझायनर आहेत त्यांचे प्रत्येक म्हणजे एक स्टुडंट्स वगैरे ते कॉस्ट्यूम वगैरे डिझाईन करतील. ते तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. या स्टेजवर आल्यावरती दाखवतो सर्व. हे बघा, ही अशी संपूर्ण एक स्टेज आहे. आणि या साईडला संपूर्ण इव्हेंट कसा होणार आहे ते सांगितलं आहे. हे बघा, गणेश पूजन, तिची एंट्री विशाखाची, नंतर सत्कार स्वागत आणि स्टुडंटचे वॉक आहेत, राऊंड 1 राऊंड 2 सेलिब्रिटी एंट्री. सर्व जो इव्हेंट कसा होणार आहे ना तो याच्यामध्ये आपल्याला बघू शकतो दिसलेला आहे. तर बघूया आता थोड्याच वेळेला तो विशाखा येईल आणि तिच्यासोबत आपण गप्पा गोष्टी करू जर टाईम भेटला तर, नाहीतर डायरेक्टली शो कंटिन्यू करू. बघा सर्व पब्लिक वगैरे जमा झालेली आहे ते भरपूर. आणि आपल्यासोबत आहेत अमन वास्कर. काय बोलतोस अमन, कसं आहेस? तुझा ब्लॉगिंग यूट्यूब चॅनल बघून आम्ही पण ब्लॉगर झालो. नक्कीच आता शो आपण कंटिन्यू करूया. आपण कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरू करत आहोत. तुम्हा सगळ्यांचं सुरुवातीला मनापासून स्वागत. ही नारी शक्ती आहे, ती आदी माया आहे. आणि म्हणून आमच्या गावाच्या विद्यमान सदस्य सन्माननीय सुनीता पाटील यांच्या शुभास्तानंतर गावातल्या ग्रामपंचायतीवर विराजमान असणाऱ्या विद्यमान उपसरपंच सौभाग्यवती करी या विशालकाय बिग शोला आपण सुरुवात करत असताना आयुष्यामध्ये फार मोठं आहे. आणि म्हणून म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वराचं साक्षात स्वरूप म्हणजे आपली आई. आईसाठी एकदा जोरदार टाळ्या. पण आईच्या पाठीमागे कवी आले, साहित्यिक आले, देव झाले, संत झाले, गायले नाही तो अर्थातच
आपल्या डोक्यावरचा छत अर्थात आपला बाप. आणि म्हणूनच मी पिताश्रींना या ठिकाणी विनंती करतो की आपण मंचकावर यायचं आहे. सन्माननीय आदरणीय वसंत करण्याची कोणाची हिंमत नसते, त्याला जिगेवर लागते. उंची कमी आहे, वयाने कमी आहे, पण आत्मविश्वास दांडगा. विशाखासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय वाटतं एकंदर गतवर्षी तुझ्याकडे स्टुडंट कमी होत्या, यावर्षी खूप स्टुडंट आहेत, फार मोठी माणसं आज तुझ्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. कसं व्यक्त करशील एकंदर सगळ्या भावना? पहिल्यांदा मी त्यांचं धन्यवाद मानेन. कमी टाइममध्ये शो ऑर्गनाईज करू शकते. माझी फक्त एकच स्टुडंटला येऊन ते आपण फक्त नॉर्मल सर्टिफिकेशन करू. तीच एक माझी आयडिया नव्हती का शो इतका कमी टाईममध्ये अरेंज करणं किंवा नियोजन करणं ही होऊ शकते. पण आणखी जास्त बोल आणि आपल्या प्रेक्षकांचं या ठिकाणी कौतुक करेल. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या इव्हेंटसाठी. एकदा मान्यवरांचं कौतुक करत असताना मी मान्यवरांना विनंती करेन की आता आपल्या पुढील शोच्या दिशेने जात असताना आपण या कार्यक्रमाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा. असं नसतं बाबा. एकंदर तुमचा प्रवास या ठिकाणी थोडक्यात आपण या ठिकाणी मांडतोय. व्यावसायिक क्षेत्रामध्ये जर उतरायचं झालं इथल्या जर कलाकारांना मॉडेलिंग क्षेत्रामध्ये तर नेमकं काय केलं पाहिजे? नमस्कार सगळ्यांना. हा इव्हेंट पाहून मला तर खूप अगदी भारावून गेलेली आणि विशाखा आणि ऋषी ह्या दोघांना पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि हा इव्हेंट खूप छान ऑर्गनाईज केलेला आहे. तर माझा हा प्रवास तसा म्हणावा तर खडखडच होता. खूप अगदी प्रयत्न इथे ठीक आहे. तेव्हा मिस म्हणून नाही करता आलं, पण आज मिसेस म्हणून आज मी इथे तुमच्या समोर
मोस्ट ब्युटिफुल स्किन आणि मोस्ट बेस्ट टॅलेंटेड म्हणून हा किताब मला मिळालेला आहे. हा आहे म्हणजे स्ट्रगल. आता जो राऊंड आहे तो 9वारी राऊंड आहे, बघू शकता. कार्यक्रम थोडा उरकलाय आणि या साईडला बघू शकतो सेलिब्रिटी आलेत थोडेफार. हाय ब्लॉगला आहे कर फक्त. सॅमी भाई तुला बघासाठी खास आलोय. पंकजला आणि वहिनीला तर मी बघत असते, आमच्या घरी ब्लॉग चालूच असतात तुमचे. आणि निलेश भाई तुझे पण ब्लॉग बघते मी. बरेच भरपूर आहेत ब्लॉग, भांडी वगैरे घासताना ते आई वगैरे सर्व बघते. वहिनी कुठे आहे? सासूबाई तुझी बायकोवर भांडी घासते. वहिनी आहे ती गाडी आहे तिकडे चेंज करायला येतात ना पण. ओके ओके. आणि यांचा ती बघा आली तिकडे आली. ओके सिम्मे. हाय सिम्मीताई, तुमचं नाव विसरला. हा तुमचा तो 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 विमान जाम फेमस रील व्हायरल झालेली आणि ती स्टेप भारी होती. काय दादा हे आपले जास्कर गावातलेच आहेत. माझी ताई तुमच्या गावामध्ये दिली माहिती आहे. थँक्यू. हां हां आपल्या घरातलाच ना आता असेल टायमिंगला वैष्णव भाऊ वगैरे. ओके
चला थँक्यू. बस थँक्यू. आणि खरं तर ते पात्र आहेत. रुपांशा रील्स सगळ्यांनी पाहिल्यात का? आवडतात का? कसा आपला रुपांश? ए रुपांश डान्स कर डान्स कर डान्स कर डान्स डान्स कर. रुपांश कसं वाटतंय? काय सांगशील यांना सगळ्यांना? तू बोलशील क्या? मी बोलतो. रुपांशचा व्हिडिओ आज महाराष्ट्र पाहतोय. काही इमोशनल, काही मोटिवेटेड आणि काही हसवणाऱ्या सगळ्यांना तुझ्या व्हिडिओ आवडतात. तर रुपांशसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या आपण द्यायच्या. काय करशील सांग ना. मग गाणं बोल. एक गाणं बोल सगळे. कुठला पण. गुजराती म्हणजे हिंदी एखादं गाणं बोल. पत्रा पाटील बघते बरं. पत्रा पाटील बघतोय. पत्रा पाटीलचं एखादं गाणं बघायचं. तू काय करतोस युट्यूबवर? काय करतोस? मग ती एखादी रील्स या सगळ्यांना दाखवणं करू. एक 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 डायलॉग. बोरीला बोर टिपला. त्यांना माहिती नाही ना. तू लाजलास ना म्हणून ते पण शांत झाले. पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कमी वयामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेला हा रुपांश. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्याचं या ठिकाणी कौतुक करूया. मी इन्व्हाइट करेन. आणि एक असा हर होणारी कलाकार आजच्या या शो मध्ये तुझं मनापासून स्वागत. सर काय म्हणशील? लोकांनी भरपूर सारा प्रतिसाद तुला दिलाय. पब्लिकचा जो प्रेम आहे माझ्यावरती तोच मला बस आहे. जेवढे येणारे गाणे आहेत माझे, जेवढे सॉन्ग आज तुम्ही सर्वजण बघतच असाल. हल्दीमध्ये, लग्नामध्ये, जिथे जाल रील्स वरती तुम्ही बघत असाल. सध्या तर ट्रेंडिंगला आपला सॉन्ग आहे बाया भुंगल्या. सर्वांनी बघितलंच असाल आणि भरपूर जण नाचतात सुद्धा. बस बाकी काय नाही. पब्लिकचा प्रेम आहे. अजून काय पाहिजे? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सभेसाठी. सभी विनंती करेन. विशाखा पाटील इंडस्ट्रीमध्ये असे बरेच चेहरे त्यांचे या ठिकाणी आपण मनापासून स्वागत करत आहोत. आणि स्वागत करत असताना तुमच्या टाळ्या आल्या पाहिजे. अल्पावधीतच कमी काळामध्ये प्रेक्षकांनी करून दाखवायला काढलाय. एखादा किस्सा, एखादा डायलॉग. आता आपल्या घरामध्ये किचन नाहीये आणि घरामध्ये एवढ्या व्हिडिओ बनवतो, एवढी भांडी फोडलीत ना. आपण भरपूर माल खाल्ला. प्रत्येक व्हिडिओमध्ये माल खाल्लाय. एक एखादी अशी गोष्ट आहे ती आपल्या प्रेक्षकांसाठी. गणपती पण झालं, दिवाळी पण झाली. आता त्यांचीच नाही आतुरता झाली. आता आतुरता फक्त सत्ती सेटच्या पैशांची. सगळी काय माहिती. धन्यवाद. जमा झालाय. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे इकडे आलाय. आणि विशाखा खूप टॅलेंटेड आहे. एवढे छोटेशे वयात एवढं सगळं 3 वर्ष झाले ती हे सगळं करताय. आणि वेल डन. अशीच करत राहा, अजून मोठी हो. आणि आपल्या आर्टग्रँडची मुलगी आहे बोलल्यावर खूप चांगलं वाटतं मला. आणि थँक्यू सो मच मला इथे बोलल्याबद्दल. जोरदार टाळ्या वाजवा. पहिलं तर थँक्यू आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. आणि गेल्या वर्षी पण मी आलेली तेव्हा पण असा शो होता आणि खूप छान वाटलं. ताईने हा शो ऑर्गनाईज केला आहे. अशीच ती पुढे जाऊ दे आणि सगळ्यांची तर साथ आहेच. तर खूप छान वाटतं. एकदा जोरदार टाळ्या या दोघींसाठी आपण इन्व्हाइट करू. विशाखा, सीवी निर्गुणा, निलेश निर्गुणा. टाळ्या आल्या पाहिजेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हुरणकरांच्या टाळ्या अजून आल्या नाहीत. आजच्या बिग फॅशन इव्हेंट मध्ये आणि ही जोडी. आम्ही शुद्ध मराठी भाषा ऐकायला आलोच नाही. आम्हाला तुमचे शब्द ऐकायचे, तुमची भाषा ऐकायची. ऐकायची ना? हो. एवढाच हो म्हणून ते बोलत नाहीये. ऐकायची ना? मग काय ऐकवणार आता प्रेक्षकांना, तुझ्या चाहत्यांना?
पहिले मॅडमला थँक्यू विशाखा पाटील मॅडमला, कारण त्यांनी आम्हाला इकडे बोलायला आणि एवढं सारं प्रेम दिलं आणि आमची यूट्यूब इंस्टा फॅमिली आणि तुम्ही जेवढं आम्हाला प्रेम करता तेवढंच आम्हाला बरं वाटतं, कारण आम्ही तुमच्यासाठी अशा नवीन नवीन व्हिडिओ आणत राहू. जसं तुमचं प्रेम आहे तसंच आमच्यावर कायम ठेवा. थँक्यू. बरं सिरियसली स्टार्ट केली असेल तेव्हा असं वाटलं होतं की इतकं प्रेम मिळेल लोकांना? सर्वप्रथम म्हणजे कसं व्हायचं की आम्ही जेव्हा व्हिडिओ स्टार्ट म्हणजे केले तेव्हा खूप जण म्हणजे हसायचे, पण माझं एकच म्हणणं आहे कोण किती असो, कारण वाईट वेळेला कोण आपल्यासोबत उभा राहत नाही. जेव्हा आपली चांगली वेळ येते ना तेव्हा आपल्यासोबत दुश्मन पण उभा राहतो. कारण का आपली जेव्हा मेहनत चालू असते ना तेव्हा बघून आपल्याला खूप लोक हसतात, कोणी टोमणे उडवतात आणि खूप घरांमध्ये काय बोलतात की सपोर्ट पण नसतो. पण माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही जिद्द ठेवा आपल्या अंगामध्ये की आपण करून लागू, कारण एक ना एक टाइम येतोच, आपली मेहनत सक्सेस होते. आणि आज तुम्ही बघत असाल आम्ही पण खूप अशा गोष्टी लोकांच्या ऐकल्या, आम्हाला पण विरोध होता, पण आम्ही ते सिद्ध करून दाखवलं आणि आज आम्हाला या स्टेजवर येण्याची संधी भेटली. आणि विशाखा पाटील मॅमला मनापासून आम्हाला दोघांकडनं थँक्यू सो मच आणि सगळ्या ऑडियन्सला आम्हा दोघांकडून थँक्यू सो मच. आणि असंच प्लीज प्रेम करत राहा. असे म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही शून्यातून होते. तलाव असू द्या, समुद्र असू द्या, ते एकदाच पाऊस पडून भरलेले नाही आहे. म्हणून आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा संकट येतात एक छान होय की अडला अशी हजारदा, पडला अशी हजारदा, पराभवाच्या भयाने रात्री रडला अशी हजारदा, झालं गेलं आता विसर, मूठ आवळ अश्रू अवळ, लक्षावरती रोख नजर, एक प्रयत्न अजून कर, तू एक प्रयत्न अजून कर. प्रयत्न करायला माणसाने कधीच मागे पडू नये. नाव करायचं असेल तर तुम्हाला स्ट्रगल आला. या जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी खूप खूप धन्यवाद उरणकरांच्या वतीनं तुमच्याकडे आभार व्यक्त करेन आणि इन्व्हाइट करेन परत त्या मंचकावर. एक स्टंट आखतोय, फक्त स्टंट करताना तो स्वतःहून तुमच्यासाठी करतोय, पण तुमच्याकडून स्वतःहून त्याच्यासाठी टाळ्या देखील आल्या पाहिजेत. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. निलेश, एक स्टंट त्याच्याकडून आपल्या सर्वांसाठी. रेडी, 3, 2, 1 गो. सुपर, जबरदस्त. थँक्यू निलेश. चला पुढच्या राऊंडच्या दिशेने आपण
सगळ्यांकडे एका जोरदार टाळ्या.
तर नेक्स्ट लुककडे आपण जात असताना पुढच्या लुकला आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नेक्स्ट राऊंड असेल, नेक्स्ट लुक ब्रायडल लुक आपल्या समोर येत आहे. ब्रायडल लेहंगा.
स्वागत करूया. मी विनंती करेन श्वेताचा कोरिओग्राफ आवडला सगळ्यांना एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कोरिओग्राफर श्वेता पाटील. विशाखा पाटील यांच्या वतीनं हा सन्मान त्यांचा या ठिकाणी केला जातो आहे. तर मित्रांनो, आय होप सो तुम्हाला हा पार्टचा ब्लॉग नक्की आवडलाच असेल. आणि बिग फॅशन शो इव्हेंट त्याच्यामध्ये एक थोडाफार मला मी नोटीस केला की जर तुमच्या चेहऱ्यावरती आणि बॉडी लँग्वेजमध्ये ॲटिट्यूड नसेल तर रॅम्प वॉकला तेवढी मजा येत नाही. तर नेक्स्ट टाइम जे कोण न्यू पार्टिसिपेट करतात तर त्याही चेहऱ्यावरती आपला ॲटिट्यूड आणि बॉडी लँग्वेजमध्ये पण ॲटिट्यूड पाहिजे थोडाफार. ही मी नोटीस केलं ते मी बोलतोय, कारण जे प्रॉपर जे रॅम्प वॉक करतात त्यांना माहिती असेल. मला जे कमतरता वाटली ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. जर ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. बाय बाय गाईज, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा आणि मजेदार व्हिडिओचा आनंद घ्या. जा जुन्या व्हिडिओ चेक करा, मजा आणि काय एन्जॉय करा, मस्तपैकी चिल करा.